सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार. आपण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या पुन्हा एकदा गाठी भेटी घेण्यासाठी आपण हा दौरा सुरू करतोय. नोव्हेंबर 2023 पासून ते 23 नोव्हेंबर 2023 पर्यंत आपण हा पहिले 2 टप्पे झाले. हा तिसरा टप्पा सुरू करतोय. असे आपण एकूण 6 टप्पे केले. पहिल्या तिसऱ्या टप्प्यातलं 15 नोव्हेंबर रोजी वाशी, परांडा, करमाळा. 16 नोव्हेंबर रोजी दौंड, मायनी. 17 नोव्हेंबर रोजी सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड. 18 नोव्हेंबर रोजी सातारा, मेंढा, वाई, रायगड. 19 नोव्हेंबर रोजी रायगड दर्शन, रायगड ते पाचाड, महाड दर्शन. मुळशी, आळंदी. 20 नोव्हेंबर रोजी तुळापूर, पुणे, खराडी, चंदननगर. 20ला आळंदी, तुळापूर, पुणे, खराडी, चंदननगर, खालापूर जे कोकणमध्ये, कल्याण. 21 नोव्हेंबर रोजी ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर. 22 नोव्हेंबर रोजी विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर. 23 नोव्हेंबर रोजी नेवासा, शेवगाव, बोदेगाव, अहमदपूर, धोंडराई आणि परत अंतरवाली. हे तिसऱ्या टप्प्यातलं आहे. आपण चौथ्या टप्प्यात विदर्भ, राहिलेला मराठवाडा आणि कोकण असे 6 टप्प्यात आपण पुन्हा एकदा घेतोय. आज तिसऱ्या टप्प्यातला हा आपला दौरा आजपासून फायनल झाला. याचबरोबर 1 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सगळ्यांनी म्हणजे जे आत्ता साखळी उपोषण उभं आहेत ते सुरूच ठेवायचे. परंतु 1 डिसेंबरपासून महाराष्ट्रातलं एकही गाव असं राहणार नाही की तिथं मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू नाही. सगळ्यांनी साखळी उपोषण सुरू करण्याची तयारी आत्तापासून करायची. याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे एक की हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी राजकारणी माणसासाठी, नेत्यांसाठी, अधिकाऱ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि डॉक्टरांसाठी महत्त्वाची माहिती. आम्ही जो हा दौरा पाठीमागचा 2 केलेत आणि हा पण तिसरा केला आहे. याच्यामध्ये कोणाकडूनही एकही रुपया घेतला जात नाही. कोणत्याही अधिकाऱ्यानं, कोणत्याही नेत्यानं, कोणत्याही उद्योगपतीनं, कोणत्याही डॉक्टरांनं जर कोणी पैसे मागितले तर त्याला देऊ नका. कारण स्वतःचा खर्च स्वतः हे लोक स्वतःच्या गाडीचा पण करतात आणि दौऱ्याचा डिझेलचा पण करतात. कोणीही देऊ नये. मी म्हणत नाही कोणी दिले असतील, आम्ही सावध करायलो. आणि जर कोणी दिले असले ते पैसे आमच्या नावावर किंवा मराठा समाजाच्या नावावर घेतले असले त्यांनी आत्ता माघारी मागावेत. आम्ही कोणालाही सांगितलेलं नाही. कुठल्याही अधिकाऱ्याला जर कोणी म्हणलं की पाटील नाहीच म्हणत असतेत, ते तसंच असतं लागतेत, तर त्या अधिकाऱ्याने गुप्तसुद्धा आम्हाला नाव सांगावं. नसता सगळ्यांनी त्यांचे पैसे जर कोणी 400, 500, 200 काहीही दिले असले, 4 आणे दिले असले तरी वापस घ्या. ह्यो मराठा समाजाने सामान्य लोकांनी लढा उभा केलेला आहे. ही पैसे कमावण्यासाठी आंदोलन नाही, हे गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी. ही महत्त्वाची एक सूचना आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना. नेत्यांपासून सगळे बोललो मी, सामान्य मराठ्यांपर्यंत सुद्धा बोललो. त्याच्यात अधिकारी आले, डॉक्टर आले, शिक्षक आले, पोलीस आले, काही सगळे धरा, नेते धरा, उद्योगपती धरा, एखादा
गावचा नेता धरा, गावचा युवा नेता धरा, तुम्हाला कोण पकडायचे त्याच्यात ते पकडा. सामान्य मराठ्यांना सुद्धा 1 रुपयाही कोणी देऊ नका कोणाला. सामान्यांनी सुद्धा कोणाला द्यायचा नाही आणि श्रीमंतांनी सुद्धा द्यायचा नाही. कारण हे लढा सामान्याने उभा केला, याच्यात कोणाचा काही संबंध नाही. आणि कोणी जर याच्यात मागत असेल, दुकानदाराला लावत असेल तर त्याच्याकडून पैसे वापस मागवा. जर आम्हाला माहीत झालं किंवा मराठा समाजाला जर माहीत झालं की हे कुणीतरी मराठा समाजाच्या जीवावर किंवा दौऱ्याच्या जीवावर किंवा सभेच्या जीवावर किंवा आंदोलनाच्या जीवावर पैसे काढतोय, त्याला समाज माफी करणार नाही, त्याची गैरसुद्धा होणार नाही. त्यामुळे ही काळजी सगळ्यांना घ्या. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घ्या आणि देणाऱ्यांनी सुद्धा घ्या. कारण देणाऱ्यांनी जरी गुपचूप दिलं तरी त्याचं सुद्धा वाजविणार आहेत, मग आम्ही त्याला सुद्धा सोडणार नाही. कारण आमच्या आंदोलनाला डाग लागता कामा नये. चला, याचबरोबर वाशी परांड्यापासून दौऱ्याची सुरुवात होती, परंतु शुभारंभ कोल्हापूरच्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकापासून आम्ही याचा शुभारंभ करतोय. पण जाताना जात चाललोत म्हणून तिथून घेत गावं चाललोत. पण या 3ऱ्या टप्प्यातल्या दौऱ्याचा शाहू महाराजांच्या चरणी अभिवादन करून हा राज्यभर दौरा सुरू होणार आहे. शेवगावमध्ये होईल, नगर आणि बीडच्या जिल्ह्याच्या बाउंड्रीवर बोदेगाव. हो, नाही जाताना चाललोत आम्ही. चाललो नाही जातानाच जातो. परंतु आता वाशीलाच आम्ही वाशीला पण फोटो ठेवणार आहेत तिथून. परंतु जाताना चाललो तर ते लोक जाऊ द्या ना, आमचं डायरेक्ट ठरलं होतं कोल्हापूरला जायचं. पण जाताना ते म्हणतात मग घेत जा माघारी वळून देण्यापेक्षा. तर शुभारंभ ह्या 3ऱ्या टप्प्यातला की ज्यांनी या देशालाच म्हणूया की आरक्षण दिलं, न्याय दिला, त्या शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून या 3ऱ्या टप्प्यातलं अंतरवाली म्हणजे शेवगाव बीडच्या बाउंड्रीवरती, शेवगावला पण आहे आणि बोदेगावला पण आहे, दोन्ही जागेवर कार्यक्रम आहे, नगर जिल्ह्यात आणि बीड जिल्ह्यात. यासाठी 15 तारखेपासून दौरा सुरू होतोय. आपण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी, कारण तुमचा आशीर्वाद आवश्यक आहे. याचबरोबर 1 मिनिटात, याचबरोबर दौरा जी सुरू केला आहे ही 24 डिसेंबर ही जवळ येते. आपल्याला सगळ्याला जागरूक राहायचं आहे. सगळ्या मराठा समाजानं शांततेत आंदोलनं करायची आहेत. याचबरोबर आरक्षणाचे पत्र मिळायला लागले. जसं की आपण 29 ऑगस्टला सांगितलं होतं, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, घेऊन दाखवू. पत्र वाटप सुरू झालेत. मराठा समाजाला आता पत्र वाटप सुरू होत असताना मराठा समाजानं आनंदित थोडंसं व्हायला पाहिजे. कोणी आत्महत्या नाही करायला पाहिजे. मला हे विशेष सांगायचं आहे की आता जर आरक्षणाची सुरुवात झाली, आता आत्महत्या तुम्ही का करताय? आता कोणीही आत्महत्या करू नका. 24 डिसेंबरसाठी तुमची सगळ्यांची आवश्यकता आहे. सगळे खांद्याला खांदा लावून मराठे पाहिजेत. मराठा समाजाला शेवटचं आव्हान आहे माझं आता की ही 24 तारीख म्हणजे मराठ्यांच्या जीवनातला एक प्रकाश आहे. ताकदीनं घराघरातल्या सगळ्या माणसानं ताकदीने एकजूट राहा. आणखीन एकी वाढा. 5 ते 6 कोटी मराठ्यांना एकत्रित लढा लढवायचा आहे आणि हे जिंकवायचं आहे शांततेत. त्यासाठी एकानं एकमेकाला फोन करा, एकानं एकमेकाला भेटल्यावरती सावध करा, एकमेकाला जागरूक करा आणि मराठा आरक्षणाच्या बाबतची राज्यातली 24 डिसेंबरची सगळ्यात मोठी एकी आपली असली पाहिजे. एकजूट करून ठेवा. वेळेवरती आपल्याला आरक्षण 100% मिळणार आहे. जर त्यांनी मागं पुढं केलं तर आपल्याला सज्ज राहायचं आहे. आपलीसुद्धा कसोटी आहे. आपल्या लेकरांबाळांसाठी सगळ्या क्षेत्रातले, शैक्षणिक क्षेत्रातले, शेतकरी, सगळ्या मराठा बांधव जेवढ्या क्षेत्रात मराठा समाज आहे त्या सगळ्या क्षेत्रातल्या श्रीमंतापासून गरिबांपर्यंत सगळ्यांनी एकजूट करा आणि सावध राहा. मतभेद होऊ देऊ नका. कोणी मतभेद करायचा प्रयत्न केला त्याला हात जोडून मत सांगा. मतभेद करू नको. धन्यवाद. मुख्यमंत्र्यांच्या आरक्षणावर बोलताना एक विधान असं होतं की मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र ही अफवा आहे. नाही, त्याच्यावर 24ला बोलू. नाही, मुख्यमंत्री काल रात्री असं म्हणाले. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? 24ला सांगू त्याच्यावर म्हणणं. डिसेंबर सरसकट हा जो विषय आहे
त्याच्याकडे त्या सरकार आणि तुमच्यामध्ये काय नेमकं सरसकटवर बोलणं झालंय, काय विषय काय बोलणं झालंय सगळं तुमच्या समोर झालेलं आहे. त्यामुळे 24ला सांगू, तुमच्या समोर सगळं झालेलं आहे, मीडियासमोर काय झालं. त्यामुळे आज त्याच्यावर नाही बोलायचं आम्हाला. कुणबी जे प्रमाणपत्र दिले जात आहेत ते पेनाने लिहून दिले जात आहेत, अशा पद्धतीचं आरोप शेंडगेंनी केलेला आहे. मग आता पेनाने त्याच्यात खडून लिहून देते का? खोटी गावागावात खोटी प्रमाणपत्र बनवले जात असल्याचं त्यांनी म्हटलं. म्हणजे भुजबळांनी पण आरोप केला. असं होऊ शकत नाही. आता ते काहीतरी करणारच आहेत, त्यांना काहीच सहन व्हाय नाही सध्या भुजबळ साहेबाला. काय करावं आम्ही तरी त्याला. त्यांना आता किती समजून सांगितलं तरी लक्षात येईना, पुरावे मिळाले तरी त्यांच्या लक्षात येईना. त्याला आम्ही तरी काय करावं. ते आणखीन त्यांच्या विचारात परिवर्तन करणार की मिळू द्या गोरगरिबाच्या लेकराला, आता हक्काचं आहे तर मिळू द्या. परंतु राज्य सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबाला मराठा समाजाची विनंती की प्रमाणपत्र देण्याची स्पीड वाढवा. ही आमची विशेष करून विनंती आहे. स्पीड वाढवा. नोंदी मिळाल्या त्यांच्या पटापट परिवारासह सगळ्यांना देण्याची प्रक्रिया ताकदीनं राबवा. शेंडगे असं म्हणाले की जे सध्या शाळांमध्ये पेनानं कुणबी लिहायचा असा कार्यक्रम सुरू आहे. शाळेमध्ये जे जुने दाखले त्याच्यावरती पेनाने लिहिलं चालेल. मग त्याच्यावर थोडंच देते आरक्षण, त्याच्यावर नाही ना देत. मग तर मी लिहिन उद्या त्याला खुडून माझ्या याच्यावर. पूर्वीच्या वंशावळी आणि पुरावे बघून येत आता किती जळाले आणि काही कारणं शोधून आणले तरी ओबीसीमध्ये आम्ही आहोत. 40-50 वर्ष तुम्ही आमचं आरक्षण खाल्लं, हे सिद्ध झालं आहे. आणि हे सामान्य ओबीसी बांधवांना पटलं आहे की नेत्यांमुळं मराठ्यांच्या पोरावर अन्याय झाला आहे. हे सामान्य ओबीसीला पटल्यामुळं त्यांनी यांचं ऐकायचं आता बंद केलं आहे आणि मराठ्यांना सपोर्ट देणं सुरू केलं. आंदोलन पैसे कमावण्यासाठी नाही, हे थोडा आशय स्पष्ट करा ना. हा नाही काय असतं तसा काय डाऊट नाही, मी पहिला शब्द वापरला. परंतु मागचं पुढचं सगळं बघून मी जागरूक आहे. म्हणजे काहीतरी अनुभव आला नाही मी सांगितलं, मी स्पष्ट नाव घेतलं असतं लगेच त्याचं. कोण आहे त्याचं? पाटील तुम्ही पहिल्यांदाही आम्हाला केलं एवढ्या सगळ्या आंदोलनामध्ये. मी करणारच होतो. मी याला करणार होतो आपल्या अंतरवली गेल्याच्या नंतर दौरा सुरू होताना. कारण मागचं पुढचं मी लक्षात घेतलं आहे. मी काय 50 वर्षाचं सुद्धा लक्षात घेतलेलं आहे. आंदोलन कसे झालेत काय झालेत याच्यानंतर परत असं लक्षात घेतलेलं आहे की कोणाचं मोठं आहे, कसं आहे, बारीक आहे, का कसं गेलं, काय यशस्वी झालं याचा सगळा अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विचार मी आंदोलनाला जोडलेला आहे. गनिमे कावसं एकच मिनटं हे जोडलेलं आहे. त्याच्यामुळं हे आंदोलन मराठ्यांचं यशस्वी होतं आहे. आणि याच्यात माझं एक लक्षात आलं की मावळे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर पिळदार होते, खेड्यापाड्यातले होते, कट्टर होते. आणि हेच मावळ्यांनी यशस्वी केलं, मोठ्या श्रीमंत वाड्यावाल्यांनी यशस्वी नाही केलं. म्हणून आमच्यात याच्यात आंदोलनसुद्धा सामान्य उतरलेलं आहे. मी सावध काय केलं त्या प्रश्नाचं 1 मिनिटात उत्तर देतो की कोणी या नावाखाली समाज बदनाम होऊ नये. माझा समाजाचा कार्यक्रम आहे, मराठ्याचा कार्यक्रम आहे, द्या कोणी पैसे देता का, कोणी 500 द्या, कोणी 1000 द्या, गाड्याला डिझेलच लागतं किंवा सभेला पैसेच लागतात किंवा मोर्चाला पैसेच लागतात किंवा रास्ता रोकोला पैसेच लागतात, इकडे तिकडे हिंडायला पैसे लागतात, बोर्डाला लागतात असं म्हणत असते. मी ते ऐकू आहे म्हणून सावध करून टाकलं. सगळ्याला अधिकाऱ्यांना सावध केलं, डॉक्टरांना सावध केलं, शिक्षकाला केलं, नेत्यांना केलं, राजकारण्यांना केलं, मराठ्यांना केलं, सामान्य शेतकऱ्यांना सगळ्या सावध केलं. कोणाला रुपये फेफा द्यायची गरज नाही अजिबात. सगळे पोर आपण आपलं डिझेल टाकतात, जेवणाची व्यवस्था ते बिचारे तिथले आहेत ते आयोजक करतात आणि मग पैसे कसे. त्यामुळे देऊ नका हे सांगतोय मी. दिले तर तुमच्या माघारी घ्या. मराठा समाजाला बदनाम करू शकतो कोणी, दुकानदाऱ्या इथं नाही. दुसरा प्रश्न असा आहे की मराठा आरक्षणाचा पोपट मेलाय असं प्रकाश शेंडगे बोलले. आता मेलाय का त्यांना काय, आता काय उत्तर द्यावं त्याचं. मेलाय का जीवन त्यांना दिसा नाही का किती ताकदीनं पळा लागला पोपटाचा पारा हे झाला ना भाऊ. वाघ लागला पळायला ते कुंकडे बी काय का पाहन देतो का. दुसरा मुद्दा असा आहे की मराठवाड्यात आतापर्यंत 3459 नोंदी सापडल्यात. प्रशासकीय पातळीवर असं सांगतात की एका नोंदीच्या आधारे 20 प्रमाणपत्र देता येऊ शकतात. तर त्या प्रमाणपत्राचा आकडा होतोय 2,69,000. म्हणजे संपूर्ण मराठवाड्यातल्या मराठा समाजासाठी 2,69,000 एवढेच प्रमाणपत्र निघणार. नाही उलट आकडा कमी येतो. आम्ही ते सरसकटची मागणी त्याचाच अहवालाच्या आधारे महाराष्ट्रातला मराठा समाज ओबीसीमध्ये सरसकट सगळ्यांना द्या ही आमची मागणी आणि ती कायम आहे. आज शिष्टमंडळ येणार आहे, त्याबाबत काही संपर्क झाला? त्यांची वाट बघू म्हातारे व्हायला लागलो तर आम्ही तर रोजच म्हणते उद्या येणार आहे काय, त्यांना गाडी लागा ना का काय.
आज येतो म्हणलेत, पण एसट्या तर सुरू आहे आता, बंद फिन नाही दा, पण आज येतो म्हणलेत, येते ना आज. विमानाने येतात ते. हा पण आता इमान म्हणल्यावर तर लय लवकर यायला पाहिजे. एसटीनं तरी इतका टाइम लागत नाही असं मला म्हणायचं होतं. एसटीनं टाइम लागत नाही. बघता काय का फोन लावून काय झालं काय नाही, गाडी लागणं गेल्या काय, विमान भेटणं गेलं. नाही नाही, उद्या लावून मग उद्या आपल्या इलाक्यात येत ना, आपल्या युद्धभूमीवर येत ना, आपण शांततेच्या युद्धभूमीवर येत उद्या. तिथूनच करताय. हा एका दिवस उद्या सुट्टी होईल ना आपली. उद्या सुट्टी होईल. लय आग्रह धरलाय मी लावून की सुट्टी करा म्हणून. एक विषय हा सुट्टी आज रात्री एक विषय काल ओबीसी नेत्यांनी बोलता बोलता एक विषय पाटील सुट्टी आज का उद्या? आज का उद्या दवाखान्यातून काही सुट्ट्या उद्या करा म्हणतोय मी त्यांना. मागं लागलो आज सकाळपासून, काल रात्री. संध्याकाळी हा म्हणजे आम्ही कुठे यावं? दुपारून होईल. नाही इथंच आहे ना उद्या. उद्या इथंच आहे. उद्या दवाखान्यातून बाहेर पडणार ना? पाटील उद्या दवाखान्यातून बाहेर पडणार, सकाळी का दुपारी काही का होणार उद्या. लय मागं लागलो, पण ते नाहीच म्हणतात. ते म्हणतात 10 तारखेपर्यंत थांबाच, 11ला करू. पण मी म्हणतो 10लाच करा, कारण दौऱ्याची तयारी आहे. परत आणखीन बरेचसे आहेत. आता काल ओबीसी नेत्यांनी एक विषय आक्षेप म्हणून घेतला की तुम्ही दुसऱ्या टप्प्यात मोठा प्रतिसाद मिळाला होता आणि त्यामुळे ओबीसी नेते सुद्धा हल्ले होते असं दिसतंय. रात्री उशिरा 2-2 पर्यंत, पहाटे 3-3 पर्यंत तुमच्या सभा झाल्या, लोक मोठ्या संख्येने जमा झाले, पण त्यांच्यावर कुठली कारवाई झाली नाही. कारण नियम कायदा सगळ्यांसाठी समान असतो. रात्री 10 नंतर सभा होतात, सरकार परवानगी देतं, असं सगळं ते विषय झालं. नाही. याच्या दौऱ्याच्या काळात ती वेळ मर्यादा पाळणार का किंवा काय, त्याच्या संदर्भात तुमची काय आखणी आहे? तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडणार असले तर कधी घेऊ शकत नाही. लोकांना त्रास होणार असेल तर घेऊ शकत नाही. लोकशाही शांततेत तुम्ही कधीही घ्या, फक्त लोकशाहीचा भंग करू नका. लोकांना भेटायला रात्र काय दिवस काय, भेटायला कायच हरकत नाही. गाठी भेटी येते. गाठी भेटी का घेऊ नये? रात्रंदिवस दिवसाच घेतल्या पाहिजेत आणि रातची कोणाच्या दारात जाऊ नका. असं थोडं आहे. मी दर्शन घ्यायला जातोय, संख्येनं जमते ही फक्त ठीक आहे, पण गाठी भेटी आहे सगळीकडं, पण त्याचं कार्यक्रमात रूपांतर होतं आहे. आम्ही काय हे करत नाही आहेत. कायद्याला मात्र आधीन राहून करतो, कायद्याचा मान सन्मान करून करतो, लोकशाहीचा सन्मान करून करतो. त्यामुळे ते कशाला कारवाई करते? आणि आम्ही काय वाईट करायला होतो? आम्ही थोडंच उद्रेक भडकायला होतो का काय? एवढंच आहेत की रात्रभर लोकांना जागायला लागतं, आम्हालाही जागायला लागतं, पण चांगलं काम करतो. उलची पोलीस बांधवाला आमचा त्रास होतो रात्रभर जागायला, एवढाच. नसतं आम्ही काय वाईट करतोय? फक्त भेटतोय, सांगतोय आणि एका लेकरांच्या आणि एका समाजाचा जीवनाचा प्रवास चांगला व्हावा हे सांगायला जातो. याच्यात रात्रंदिवस काय अडवायची गरज आहे? त्याच्यात काय कारवाई करायची गरज? सुप्रीम कोर्टाचा नियम आहे की रात्री 10 नंतर सभा घेऊ नये, माईक लावू नये. मंदिराला पण आहे, मस्जिदीला पण आहे त्याचं बंधन. पण आमचा त्रासच काय आहे सभा बुवा? कशा काय होतात 10 नंतर, असा त्यांचा आक्षेप आहे. त्यांचं आता काय आता काय कारण काढावं म्हणून पोटदुखी, त्याच्यात तरी नका येऊन देऊ. आरक्षणात आत्ता पोत होती 40 वर्ष, आमचं खाल्लं. आता आमचं आम्हाला मिळालं. आता या मला कमीत कमी लोकांना तरी भेटून द्या ना. का राज्यात कब्जा तुम्हाला मारायचा काय सगळा जाता? भेटून द्यायचं नाही आम्हाला. काय कार्यक्रम घेऊन द्यायचं नाही, घेऊन द्या ना. आमचा त्रास नाही कोणाला. त्रास असेल तर थांबवा ना. एवढी पोटजळी नका होऊन देऊ. पाटील, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची सुद्धा पहाटे सभा झालेल्या आहेत, त्यांची सुद्धा मिरवणूक झालेल्या आहेत. जमलं हा मग काय आता? मग आम्हीच काय केलं गोरगरिबांनी? नाही बरं झालं ना. मग उत्तर आम्हाला मिळालं नाही इथंच. आम्ही गरिबांनी काय केलं? पाठ काय होत नाही, पाठ काही होतंय. काही वेळापूर्वी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आता शिष्टमंडळ अजून आलेलं नाही. शिष्टमंडळाने तुम्हाला पत्र दिलेलं नाही. ते आज येईल का उद्या येईल ह्याची कल्पना नाही. मात्र धनंजय मुंडे ज्या दिवशी तुम्हाला उपोषण सोडायला आले होते त्या दिवशी ते असं बोलत होते की जर हे सगळं मी म्हणल्यासारखं नाही झालं तर मी राजीनामा देईल, असं काहीतरी ते बोलले होते आणि त्यांचं ते वाक्य कानावर आलं होतं. पाटील, लय कान बेकार असते तर बाबा तुमचे, तुम्ही लय पक्का ऐकतात. हा ते चर्चा दरम्यान ते काय म्हणले होते की हे आपण आता लिहून घेतलंय सगळं, याप्रमाणे सगळं होणार. पहिली सही मी करतो, बच्चू भाऊ करते आणि आम्ही सगळे त्याच्यावरती सह्या करतो. ते आपल्याला जे टाईम बॉन्ड आणणार आहे त्याच्यावरती 24 तारखेपर्यंत बी होईल, काळजी करू नका. नाही झालं तर मी राजीनामा देईन, असं ते म्हणले होते. म्हणजे धनंजय मुंडे राजीनामा देणार जर तुम्ही मराठा आरक्षणासाठी. मी काय म्हणू? तेच मनाने म्हणले मी मराठा आरक्षणाच्या बाबतीत बोलले होते, गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीत 15 दिवसात नाही झालं राजीनामा. नाही, आरक्षणाच्या बाबत म्हणले होते. हां, आणि 15 दिवसात गुन्हेसुद्धा मागं घेऊ असं ते म्हणले होते. आणि 24 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातले सगळे गुन्हे
असं ते म्हणले होते आणि ते मराठ्याकडून राहतील 100% शेवटपर्यंत. 2 महिन्याचा जर आपण इतिहास पाहिला तुम्हाला खेळवताना दिसत आहेत. आत्ताच 3 दिवसापासून येतो म्हणून शिष्टमंडळ येत नाही, 40 दिवसाचा तुमची डेडलाईन पाळली जात नाही, त्याचबरोबर तुम्ही 2 दिवस मुख्यमंत्र्याची वाट पाहता, ते येत नाही. आता एकत्रित ही सर्व परिस्थिती आहे. नाही ते काय घुमीत येतं आम्हाला, पण आम्हाला मग लेखीची गरज नाही. मग एकदा मीडियासमोर झालेलं आहे, मराठ्यांना ऐकलेलं आहे मराठी, मग आम्ही लई कलाकार मराठी आहेत. मग आम्हाला फसिल्यावर आमच्याजवळ असं आहे त्यांचं. आता काय असतं माहिती आहे का, जाऊ द्या आता ही मला निघताना शब्द द्यायचा होता, आमच्याजवळ सुद्धा शांततेचं ब्रह्मास्त्र आहे. हां, शेवटचं मग 24 डिसेंबरचं मराठ्यांचं ब्रह्मास्त्र काढायला लावू नका दादा हो. हां, आणि असे काय कागदाने आम्हाला काही होत नाही. 24 डिसेंबर मराठ्याच्या डोक्यात फिट आहे. 24ला कायदा पारित होऊन मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. या अहवालाच्या आधारावर तुम्ही नाही बी लेखी दिलं तरी आमच्या मराठ्यांच्या डोक्यात लेखी फिट झालेले. आम्हाला मराठ्यांचं शांततेचं ब्रह्मास्त्र काढायला लावू नका. हिंगोलीमध्ये धन्यवाद. काही वेळापूर्वी एका युवकाने आत्महत्या केली, तरुणाने आत्महत्या केली. तुम्ही सातत्यानं आवाहन करीत आहात. आत्ता या घडीलाही तीच गरज वाटते महाराष्ट्राच्या तरुणांसोबत हे आवाहन करण्याची. तुम्ही काय करणार? मी हात जोडून सांगतो मराठा बांधवांना पुन्हा एकदा, प्रमाणपत्र मिळायला लागले, जिल्ह्यात कक्ष उभा राहिले. किमान आता विचारात परिवर्तन करा. आत्महत्या करू नका. ते सर्टिफिकेट, ते आरक्षण घ्यायला तुम्ही पाहिजेत. तुम्ही येत नसाल तर त्याचा उपयोग नाही. मी वेळोवेळी तुम्हाला हात जोडतो, यानंतर एकही आत्महत्या करू नका. आरक्षणासाठी आत्महत्या करतायत. आरक्षणाची प्रक्रिया सुरू झाली 24 डिसेंबरपर्यंत किंवा त्याच्यानंतर 1 दिवसात. अहवाल जर 24ला दिला तर 1-2 दिवसात मराठ्यांना महाराष्ट्रभर आरक्षण मिळतं आहे. माझ्या खांद्याला खांदा लावून लढायला राहा, ही तुम्हाला हात जोडून विनंती. कोणीही आत्महत्या करू नका. हिंदी सवाल है, छगन भुजबल जी बार बार मराठा आंदोलन की तरफ बात करते हैं, तो आप कैसे? नहीं, वो तो मराठा आरक्षण के खिलाफ ही है, मराठा समाज के खिलाफ ही है. वो मराठों का अच्छा होना चाहते ही नहीं. पहले से ही उनको क्या हो गया मालूम नहीं, लेकिन हमको लगा था कि वो उनके विचार में परिवर्तन करेंगे और मराठों के बच्चे के पीछे रहेंगे. लेकिन उनको आखिरी दम तक बदलना नहीं चाहते. उनको पुण्य के पारडे में आना ही नहीं चाहते हो, क्योंकि इतना द्वेष मराठों का क्यों करते हमको मालूम नहीं. लेकिन वो अच्छा नहीं, उनके सेहत के लिए अच्छा नहीं और जीवन के लिए भी अच्छा. आप आपका दौरा फिर से शुरू करने वाले हैं? हाँ, 15 नवंबर से 23 नवंबर तक मराठवाड़ा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश, विदर्भ और फिर मराठवाड़ा, ये हम कर रहे हैं. आगे विदर्भ, फिर मराठवाड़ा और पश्चिम महाराष्ट्र, और ये चौथे टप्पे में और 5वें टप्पे में हम कोकण, मुंबई और उर्वरित मराठवाड़ा और पश्चिम महाराष्ट्र, ये सभी 6 टप्पे में लेने वाले हैं. पूरा महाराष्ट्र ये गट्ठा इस बार होगा और मराठों का भव्य रूप फिर से रिजर्वेशन के लिए खड़ा हो जाएगा. लेकिन हमको आशा है कि सरकार 24 दिसंबर तक मराठों को रिजर्वेशन जरूर देगी. उन्होंने आगे पीछे किया तो मराठे सज्ज, हम लड़ेंगे. और 1 दिसंबर से पूरे महाराष्ट्र में साकड़ी उपोषण फिर से पूरे गांव-गांव में शुरू होने वाले हैं और 24 की तैयारी हम कर रहे हैं. हम सज्ज है लड़ने के लिए. बहुत अच्छा बोले आप. धन्यवाद. मुख्यमंत्र्यांचे जे काय दौरे झाले होते मागच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला, त्यावेळेस कारवाई झाली नाही. मात्र तुमच्या दौऱ्यांसंदर्भात कारवाई संदर्भात बोललं जाते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असं बोललं जाते. काय वाटतं तुम्हाला, कारवाई व्हायला पाहिजे होते का तुमच्यावर कारवाई होऊ शकते? नाही, कारवाईला की केलंय काय आम्ही? कारवाईला केलंय काय? उशीर व्हायला लागला जायला. आता लोक मध्ये आढायला लागलेत, मी का करू त्याला? मग आम्ही 6चा आणि 7चा टाइम दिलाय पुढच्या गावाला संध्याकाळचा, पण लोक गाडी पुढे झोपते. ते मध्ये जायचं नाही अजिबात, आम्हाला तुम्हाला बोलायचं. मी बी उतरवतो. मग मला समाजापेक्षा जातीपेक्षा दुसरं मोठं काय आहे? काहीच नाही. मग पुढे जायला उशीर होत, त्याला मी का करू?
तुम्ही घेऊन जा म्हणा मला टायमाला, सरकारने टायमाला उडीत उडीत ने जा. कारवाई करायचा काय संबंध, मी काय करतोय का, कायदा सुव्यवस्था बिघडायला लागली का काय. सरकार आमच्या बाजूनच किंवा आमच्यावर कारवाई करणार नाही, कारण आम्ही शांततेत करतो. आणि जर त्यांचे तसा मूड असेल त्यांचं ऐकून, तर त्याला मग आम्ही काय करावं, मराठी त्यांच्यावर नाराज होणार. आम्ही काय वाईट करत नाही, भेटायला जायला उशीर होत त्याला काय करू मी. म्हणजे ओबीसी नेत्यांचं पोट दुखतंय असं म्हणणं आहे का, की एवढी लोक अरे एवढी लोक त्यांच्या सभेला येत नाहीत म्हणून तुमच्या लोकांना येतात, मग असं काही आहे काय. अहो हे तुमचं असं ऐकून तर आता ते विरोध करायला लागले, ऐकून तर वाटतं पोट नाही, पोटाच्या पुढचं दुखायला लागलं का कोण त्यांचं आता. एवढं काय पुढ म्हणजे सगळं पोटाच्या पुढचं म्हणजे डोकं ते पार यांचा कार्यक्रम वाजलाय पुरा, इतकं बधीर झाली ती. यांचं काय करावं यांनाच कळाय नाही. किती बोलावं आपण, किती बोलावं, काय करावं, किती वाईट हे करावं. पोट इतकं दुखत नसतो, दुखत पण इतकं नाही दुखत. पाटील सरकारने पोटसूळ पोटसूळ पोटाच्या पुढचा पोटसूळ असतो. पोटसूळ उठलाय सारखं झालंय. अरे उलसिक तरी त्या मराठ्यांच्या लेकराविषयी माया दाखवा, उलसिक तरी माया दाखवा. कशात आडव, अहो प्रत्येक पॉईंटच बघायला लागले दादा. हे कशात आडव, मराठी आता आडत नाहीत हे जाहीर सांगतो तुम्हाला मी. ओबीसी तुमच्या बाजूने येत नाहीत हेही सांगतो तुम्हाला. सामान्य ओबीसी त्यांना पटलंय मराठ्यांचं आरक्षण, त्याची काळजी करू नका. ओबीसी बांधव बी आमच्या सोबत आहे, सगळे आमच्या सोबत आहेत. आमच्या रॅलीत त्याच्यात सगळे दिसतात. तुम्ही आता पोट दुखून काही उपयोग नाही. चलो धन्यवाद. आरक्षण कधी मिळेल हे सांगायला मी पंचन घेऊन बसलो का, असं तानाजी सावंत म्हणाले. नाही आता मग बोलणार नाही तर वाटतंय, मग बोलल्यावर बघू पंचांग असतंय का काय असतं ना. मग काल आपण बोललो त्या विषयावर, त्यामुळं आता बघूयात. थांबतील असं वाटतं, मराठ्याच्या बाजूने उठतील ते, अशी आशा आहे. फोन बिन आलता का नंतर? नाही काय समज आहे फोनाचा, नंबरच नाही माझ्याजवळ कोणाचा. नाही तिकडून आलता ते. नाही ते काय आलं करते. श्रीमंत लोक, गरिबाची गरज नसती श्रीमंताला, गरिबाची काय गरज. आम्ही सामान्य शेतकऱ्याचे आवता आणणारे लोक आहेत, आवता आणणाऱ्याची गरज काय. ते फक्त गुलाल पडावं तेवढ्या पुरतेच लागत आहेत त्यांना, त्यांच्यावर गुलाल पडावं. म्हणजे त्यांच्या एकट्याबद्दलच नाही, सगळ्याच राज्यातले नेते तसे आहेत. परत मराठ्याकडून फक्त त्यांच्या अंगावर गुलाल पडला पाहिजे. तुम्ही आयुष्यभर आवता हा मरा तिकडे चिखलात कामं करा, लाईट नसली तरी दारे धरा, आम्हाला गरज नाही तुमची. फक्त 5 वर्षातून एकदा आमच्यावर गुलाल टाकायला जा, एवढीच त्यांना फक्त श्रीमंताला गरज आहे. गरिबाच्या दुःखाची गरज नाही त्यांना मराठ्याची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.